बिहार में एनडीए की ऐतिहासिक जीत का उत्साह नवी मुंबई के ऐरोली में भी देखने मिला। ऐरोली बीजेपी मंडल अध्यक्ष राजेश मढ़वी के नेतृत्व में बीजेपी कार्यकर्ताओं ने विजय उत्सव मनाया। कार्यक्रम में ज्येष्ठ नेता अनंत सुतार, अरुण पड़ते, युवा मोर्चा अध्यक्ष एडवोकेट निकेतन पाटिल, सुदर्शन जिरगे, रेशमा मढ़वी एवं अन्य पदाधिकारी, कार्यकर्ता तथा महिला पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान ढोल नगाड़ों की ताल पर कार्यकर्ताओं ने नृत्य कर जल्लोष मनाया। जय श्री राम और भारत माता की जय, इन गगनभेदी नारों से पूरा माहौल गूंज उठा। कार्यकर्ताओं ने एक दूसरे को मिठाई खिलाकर बिहार चुनाव की इस बड़ी जीत का जल्लोष मनाया। इस अवसर पर उपस्थित पदाधिकारियों ने विश्वास व्यक्त किया कि जिस प्रकार बिहार में एनडीए ने ऐतिहासिक रिकॉर्ड बनाया, उसी प्रकार आगामी नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में भी गणेश नाईक के नेतृत्व में बीजेपी का झंडा लहराएगा। बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीचा हा जो जल्लोष पाहिला, तर ऐरोलीकर उत्सव आलाय की ऐरोलीकर सुद्धा हे हा जल्लोष साजरा केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची सगळ्यांच्या मनामध्ये एक भावना दिसू लागलेली आहे। याचाच अर्थ असा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेची उद्या जरी निवडणूक जाहीर केली तर नवी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल। आता कोणाला विरोधकांना स्वप्न बघायची आवश्यकता नाही। हा झेंडा भारतीय जनता पक्षाचा असेल आणि आमच्या कार्यकर्त्यांचा असेल, म्हणून हा सुरुवात आहे जल्लोषाची। अजून पुढे आगे देखील होत आहे। होय, आमची सोबलाची तयारी आहे, आणि सोबलाची तयारी लढण्याकरता आम्ही आता बघा ना, सगळ्यांच्या गळ्यात दुपट्टा एकच आहे। इम्पॅक्ट मी आता इम्पॅक्ट सांगत नाही, पण आमचा विजय मात्र निश्चित आहे। एवढा कॉन्फिडन्सने मी बोलतो, ओव्हर कॉन्फिडन्सने बोलायची गरज नाही। भारतीय जनता पार्टीचा एक मात्र नक्की सांगतो, महानगरपालिका 1995 ला महानगरपालिका अस्तित्वाला आली, आज 2025 पर्यंत नाईक साहेबांच्या नेतृत्वाखालीच महापालिकेचा झेंडा लागलाय। तर आता पुढे इम्पॅक्ट बघायची गरजच काय, हा इम्पॅक्ट त्यापेक्षा अधिक गतीने वाढेल हा मला विश्वास आहे। 100% पॉझिटिव्हिटी म्हणजे एक नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक आपण लढणार आहोत महानगरपालिकेची, त्याच्यामध्ये 1995 पासून ते 2025 पर्यंत त्यांचीच एकाच सत्ता कधी आलेली आहे। तर नक्कीच आणि बिहारच्या निवडणुकीचा जो इम्पॅक्ट झालेला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं गेलं तर सगळा कार्यकर्ता, सगळे नागरिक खूप खुश आहेत आणि याच मतदानामध्ये सगळ्यांचं रूपांतर होणार आहे। आणि सर्वप्रथम पाहायला गेलो तर जो फेक नेरेटिव्ह हा काँग्रेसचा जो मूळ अजेंडा होता पहिला, तर त्या फेक नेरेटिव्ह एक वेळा तुम्ही माणसाला फसवत होता, 2 वेळा फसवत होता, पण जनता ही मूर्ख नाही, जनता खूप सुजाण आहे। तर जनता नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत त्यांना नक्की धडा शिकवेल। वहीं राजेश मढ़वी ने कहा कि बिहार तो सिर्फ एक झांकी है, नवी मुंबई अभी बाकी है। आज खूप आनंदाचा दिवस आहे की भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने बिहारमध्ये आलेली आहे। बिहारच्या जनतेने भरघोस असं मतदान करून एनडीए सरकारला विजयी केलेला आहे आणि त्याचा विजय जल्लोष आज आम्ही ऐरोली मंडळाच्या वतीने साजरा करत आहोत। आनंदाची बाब आताच सांगून देतो की येणाऱ्या निवडणुकांचं पडघम वाजलेला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा ऐरोलीकरांच्या वतीने नाही तर संपूर्ण नवी मुंबईकरांच्या वतीने झेंडा हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला जाणार आहे आणि त्याचा आनंद जल्लोष आजपासून सुरुवात झालेली आहे। असं म्हणतात, बिहार की झांकी है, नवी मुंबई अभी बाकी है। नवी मुंबईकर दाखवून देणार आहेत विरोधकांना की भारतीय जनता पार्टी हा पक्ष काय आहे। काही लोक फेक नॅरेटिव्ह निर्माण करतात की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा आहे, हा घोटाळा काही नाही आहे। त्यांना ती भीती निर्माण झालेली आहे की एकमेव पक्ष असा निर्माण झालेला आहे संपूर्ण भारत देशामध्ये, भारतीय जनता पार्टी पक्ष की जो जनतेचा पक्ष आहे, जनता त्याला निवडून देत आहे आणि आज त्याचा आनंद जल्लोष आज संपूर्ण ऐरोलीकरांच्या वतीनं आम्ही आज साजरा करत आहोत। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।